आणि लाल तुरीच्या हाराशीला सुरुवात होणार आहे। जुनी लाल तूर आहे, नवीन नाही, तिची हाराशी बघूया आपण व्हिडिओद्वारे। या ठिकाणी माल पासिंग करणं चालू आहे, मालची क्वालिटी बघणं चालू आहे। हाँ 5500 99 5600 99 5700 99 5800 5800 रुपया 5800 रुपया 5800 रुपया 5800 रुपया जी 5800 रुपया 5800 रुपया 5800 रुपया लाल तुअर 5800 रुपया 5800 रुपया 5800 रुपया 5800 लाल बढ़िया है बोलना 5800 रुपया 5800 रुपया 5800 रुपया 5800 रुपया 5800 रुपया 5800 1 रुपया 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती घंटे 25 करू का 6000 रुपया 6000 रुपया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 61 रुपया 61 रुपया 61 या ठिकाणी तो जो माल आहे 6100 मध्ये दिलेला नाही, अनसोड झालेला आहे माल बघू शकता आपण। हा जो माल होता लाल तूर, हा जो माल होता जवळपास याचे 25 कट्टे होते कमी जादा। बघू शकता मालची क्वालिटी कशी आहे। 61 झाला हाराशी मध्ये पण दिलेला नाही। पुढे आपण जे आडत दुकानदार त्यांच्याकडून जाणून घेऊया अधिक माहिती। या ठिकाणी आपल्या सोबत आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण लाल तुरीविषयी अधिक माहिती। दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या। माझं नाव सचिन भगवानराव आनंदे। आपलं दुकान नंबर 65 हो। बरं बरं, सध्याची लाल तुरीची आवक कशी बरं? जुनी तूर लय खूप कमी आवक आहे लाल तुरीची सध्या। सोयाबीन सीझन असल्यामुळे लाल तुरीची आवक खूप कमी आहे आणि तुरी विकल्या लोकांनी, शेतकऱ्यांनी विकले। पांढरी तुरीची पण आवक खूप कमी आहे। बरं सध्या लाल तूर कमीत कमी काय करू बरं? कमीत कमी 5800 रुपये, जास्तीत जास्त लाल तूर 6400 रुपये। 6400 रुपये। हां नवीन तुरी आली तर भविष्यात आहे का चान्स भाव वाढतो? हो, चांगला भाव राहते तुरीचा। नवीन तूर, पांढरी तूर, लाल तूर काही का नाही अंदाज? अंदाज एक 7000 पर्यंत विकायला पाहिजे तुरीची समजा गेल्या वर्षीपेक्षा कमी राहील। हो, गेल्या वर्षी सुरुवातीला 8-9 पण हां पण ह्या वर्षी नाही, खूप जास्त आवक आहे तुरीची, म्हणजे पेरा जास्त आहे ना। पेरा जास्त आहे आणि मुगाचे भाव वाढले नाही। मुगाचे भाव बी वाढले नाही, तुरीचे भाव बी नाही वाढले यावर्षी। त्याच्यामुळे तुरी पण जास्त नाही, एवढी काय अपेक्षा करायचं काम नाही, कारण आवक खूप येणार आहे आणि जास्त प्रमाणात तुरी आहे। सुरुवातीला 2 वर्षापूर्वी 9000 नाही, त्याची काय अपेक्षा नाही करायची। शेतकऱ्यांनी बांधवांना जे सोयाबीन आहे हे खूप छान पद्धतीने येत आहे, मोंढ्यात खूप आवक येत आहे, पण थोडं वाळून आणा आणि थोडं मातीची काळजी घ्या। माती आली तर मग थोडा भाव कमी लागतो शेतकऱ्यांना, बस। हो, सोयाबीनची आवक जास्त आहे, खूप आवक। भाव काय सोयाबीनचे 20 मावचरचे 3500 आणि 10 मावचरचे 4100 रुपये भाव होते। आता आज नवीन भाव निघतील काय नाही त्यांचे। कालचे भाव हो, कालचे भाव। धन्यवाद। आपल्यासोबत होते मोर्या ट्रेडिंग कंपनीचे सर्व त्यांनी आपला आजच्या बाजार भावी अधिक माहिती दिली। या व्हिडिओमध्ये